the first applications of entropy increase principle. Okay, so this is the first application in which we can see the how the entropy of the universe is increased. ह्याच्यात काही डाऊट आहे कोणाला? No, sir. Okay. So you can read this now. Delta S inverse is a positive and the process is irreversible and possible. If T1 equal to T2, delta S inverse is a 0 and the process is reversible. If T1 is less than T2, delta S inverse is negative and the process is impossible. म्हणजे ह्याच्यामध्ये ऑल ऑल पार्ट चेक केलेले आहेत. कुठले कुठले? डेल्टा एस युनिवर्स इज इक्वल टू क्यू T1 minus T2 divided by T1 into T2. ओके, काय पार्ट्स चेक केलेले आहेत ह्याच्यामध्ये बघा. समजा T1 is greater than T2, हे आपण ॲज्युम केलं होतं. When T1 is greater than T2, delta S inverse will be positive. When T1 is equal to T2, delta S inverse will be 0. कारण हे T1 cancel होऊन it will becomes 0. When T1 is less than T2 म्हणजे काय? T1 less than T2 म्हणजे काय? आपण ह्या दोन बॉडी घेतल्या होत्या, बॉडी ए आणि बॉडी बी, आणि आपण ॲज्युम केलं तर ए टू बी हीट ट्रान्सफर होत आहे आणि त्या केसमध्ये आपण ॲज्युम केलं तर T1 इज ग्रेटर दॅन T2. ज्यावेळेस वी आर ॲज्युमिंग T1 इज लेस दॅन T2, T1 हा T2 पेक्षा कमी आहे, तरीही 1 कडून 2 कडे हीट ट्रान्सफर होत आहे असं जर आपण ॲज्युम केलं तर त्या केसमध्ये चेंज इन एंट्रॉपी जी आहे, change in entropy of the universe, it will be negative. Okay, it will be negative. Change in entropy of the universe negative म्हणजे it is impossible. It is impossible. So first case is possible, second case is reversible, true for reversible process, and third is impossible. So this is the significance of the first applications. What is the first applications? Heat transfer through a finite temperature difference. Clear? Now next important applications of entropy principle is a mixing of two fluids. म्हणजे दोन फ्लुइड्स जर मिक्स केले एकमेकात तर हाऊ टू कॅल्क्युलेट द चेंज इन एंट्रॉपी. ओके, मिक्सिंग ऑफ टू फ्लुइड्स. So this side, this is a one adiabatic enclosure. Adiabatic enclosure ह्याचा अर्थ काय? There is a no heat transfer, Q is a 0 from system to the surrounding. नो हीट ट्रान्सफर. ॲडियाबॅटिक इन्क्लोजर म्हणजे काय? आपला फ्रीज जसा आहे, फ्रीजच्या वॉलमधून बाहेर हीट ट्रान्सफर होत नाही किंवा आत जात नाही, होत असते बट इट इज अ व्हेरी व्हेरी लेस. ओके, सिमिलरली दिस इज अ ॲडियाबॅटिक वॉल. फॉर एक्झाम्पल थर्मोफ्लास्क जसा असतो त्या टाईपमध्ये. तर ह्याच्यामध्ये एक पार्टिशन आहे ॲट द सेंटर विच सेपरेट्स two fluids. This is A, assume fluid A, and this side it is a fluid B. ओके, किंवा टू गॅसेस आहेत किंवा टू लिक्विड्स आहेत वेगवेगळे, एक साईडला मिल्क असेल दुसऱ्या साईडला वॉटर असेल, लाईक दॅट. ओके, और टू डिफरंट फ्लुइड्स आर देअर, एक साईडला एअर असेल दुसऱ्या साईडला ऑक्सिजन असेल. ओके, किंवा एक साईडला नायट्रोजन, अदर साइड इट इज ऑक्सिजन, लाईक दॅट. टू डिफरंट सबस्टन्स आर देअर, fluids are there, and these substance are at a different temperature. For example, this A substance are at a temperature T1. A किती टेम्परेचरला? T1.
and substance B is at a temperature T2 and T1 is greater than T2. Okay, and both the fluids are separated by some partition. Okay, partition, and both fluids are at two different temperatures, and here we have assumed that T1 is greater than T2. So substance A has more temperature than substance B. Okay. Now remove this partition. Partition remove kara. What happens? Remove the partition. मग हे सबस्टन्स आहे तिथेच राहतील का मिक्स होतील सांगा? मिक्स होतील. So substance gets mixed with each other, and for example समजा हा ये सबस्टन्स जो आहे 300 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचा, सबस्टन्स बी हा 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आहे. ज्यावेळेस आपण पार्टिशन रिमूव्ह करचाल, ओके, पार्टिशन रिमूव्ह करचाल आणि हे दोन्ही सबस्टन्स मिक्स झाल्यानंतर फायनल टेम्परेचर जे आहे हे 300 पेक्षा जास्त असेल, 300 पेक्षा कमी असेल का 50 आणि 300च्या मध्ये असेल. मिक्स झाल्यानंतरचं टेम्परेचर काय असेल? मिक्सचरचं टेम्परेचर आफ्टर मिक्सिंग बोथ फ्लुइड्स. लक्षात येते का बघा? आपल्या घरामध्ये पाणी जर गरम केलं असेल गॅसवरती, पाणी गरम समजा ते 100 डिग्री सेल्सिअसचं असेल आणि त्याच्यामध्ये एक 30 डिग्री सेल्सिअसचं कोल्ड वॉटर जर मिक्स केलं तर आपल्याला मिक्सचर जे आहे कोल्ड वॉटर आणि हॉट वॉटर हे मिक्सचर जे आहे एका फायनल टेम्परेचरला भेटेल. ते फायनल टेम्परेचर 30 आणि 100च्या मध्ये असेल. तसंच इथं हे दोन गॅस जेव्हा मिक्स करतो 50 आणि 300 डिग्री सेल्सिअसचे, आपल्याला एक फायनल टेम्परेचर भेटेल. ते फायनल टेम्परेचर T2 पेक्षा जास्त असेल आणि T1 पेक्षा कमी असेल. हे लक्षात येते का बघा? लक्षात येत असेल तर येस सांगा. येस सर. Okay, so final temperature is in between T1 and T2. Now question is how to calculate the final temperature of the mixture. Okay, how to calculate the final temperature of mixture. कोणाला calculate करता येईल इथे? How to calculate final temperature of mixture? बोला. Final temperature of mixture will be calculated like this. Okay, so let us assume this is the mixture A and A plus B, mixture A plus B. Now initially इथे असं पार्टिशन होतं, ते पार्टिशन आपण रिमूव्ह केलं. ओके, तर इथे आपण ॲज्युम केलेलं आहे मास ऑफ गॅस A is m1, specific heat of gas is a C1 and temperature of gas is a T1. ठीक है. Okay, mass of gas is m1, specific heat is a C1 and temperature is a T1, capital T1. Second gas the mass is m2, specific heat is C2 and temperature is T2. We know this formula. कुठला formula? Q is equal to mCp delta T. सगळ्यांना हा फॉर्म्युला माहिती आहे का हीट ट्रान्सफर कॅल्क्युलेट करायचा? Q is equal to mCp. Okay, Q is equal to mCp delta T. Now as a gas A temperature is greater than gas B temperature. Gases आहेत असं आपण assume करतोय. Gas A temperature is greater than gas B temperature. So whatever heat given by A is equal to heat absorbed by B. Equation लक्षात येईल.
हीट गिवन बाय ए, कारण एचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे ए हीट रिलीज करणार, बी ॲब्झॉर्ब करणार, आणि जेवढी हा रिलीज करेल तेवढीच तो ॲब्झॉर्ब करेल. सो हीट गिवन बाय ए इज इक्वल टू हीट गेन बाय बी. मग आता तेच इक्वेशन आपण वापरतोय. हीट 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 given by A is equal to heat absorbed by B. So how much heat is given by A? Mass of A into specific heat of A, Ca, TA minus TF. याचं टेम्परेचर इनिशियली टीएचं टेम्परेचर याचं टेम्परेचर टी आहे, हे फायनल टेम्परेचरपेक्षा जास्त आहे, आणि ए टेम्परेचर कमी होणार, कमी होऊन टी एफ होणार. बीचं टेम्परेचर टी बी पासून टी एफ पर्यंत वाढणार. दिस इज इक्वल टू एम बी सी बी टी एफ minus TB, and from this equation you will get TF. ह्या इक्वेशन वरून तुम्हाला TF चा फॉर्म्युला भेटेल, तो असेल MaCaTA minus MbCbTb divided by MaCa plus MbCb. This is a final temperature. We will get it from this equation. Which equation? From this equation. Okay. त्या इक्वेशन वरून काय केलं? इक्वेशन वरून काय करायचं बघा. आपल्याला इक्वेशन भेटलं होतं TA minus TF is equal to MbCb TF minus TB. ब्रॅकेट सिम्प्लिफाय करा, आतमध्ये मल्टिप्लाय करा. MaCaTA minus MaCaTF is equal to MbCbTF minus MbCbTb. आता ह्याच्यात TF वाला टर्म कुठे आहे? इथे एक आहे आणि इथे एक आहे. ओके. त्याच्यातून जर TF कॉमन काढला, ह्या दोन हायलाइटेड टर्ममधून TF कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये राहील MaCa प्लस MbCb. राईट हँड साईडला येईल MaCaTA प्लस MbCbTb, आणि मग हा टर्म जर इकडे डिवाइड केला तर आपल्याला TF भेटेल. येते का लक्षात बघा, आणि ते इक्वेशन इथे तुम्हाला दाखवते. फायनल टेम्परेचर TF इज इक्वल टू एच्या ऐवजी त्यांनी 1 घेतलं, M1C1T1 प्लस M2C2T2 डिवायडेड बाय M1C1 प्लस M2C2. हे जे इक्वेशन आहे हे सिम्प्लिफाय केलेलं आहे. कसं सिम्प्लिफाय केलं? इथे काय करायचं, M1C1 ने मल्टिप्लाय करायचं. हे इक्वेशन वी कॅन राईट लाईक दिस, M1C1T1 minus M1C1TF is equal to M2C2TF minus M2C2T2. ओके. आणि हे TF दोन टर्म आहेत, त्याच्यातून from these two term you can take TF common, and this part you can take it to the denominator. Okay.
So finally, we have calculated the final temperature of mixture of gases. ह्याचं application कुठं आहे that we will see. Now we have received the or we have final temperature of mixture. Now how to calculate the change in entropy because of mixing process? Because गॅस एचं टेम्परेचर कमी झालेलं आहे, गॅस बीचं वाढलेलं आहे. ॲज देर इज अ हीट ट्रान्सफर देर इज अ चेंज इन एंट्रॉपी दॅट वी हॅव सीन इन द फर्स्ट ॲप्लिकेशन्स. Entropy change for the fluid A or subsystem 1 or gas A is change in entropy of gas A delta S1. त्याचं टेम्परेचर कुठून कुठपर्यंत चेंज झालंय? इनिशियली T1 होतं ते TF झालंय. dq upon T, here you can write dq upon T, dq upon T, which is equal to dq is equal to mcp dt by T. 1 upon T चं इंटिग्रेशन येईल नॅचरल लॉग ln, ओके, TF ln TF मायनस ln T1 असं येईल. आणि लॉगचं डिफरन्स म्हणजे लॉगचं रेशो हे इथे डायरेक्ट लिहिलेलं आहे. सो फायनली हे लक्षात येत नसेल असं मला वाटतंय, तर ह्याचं इंटिग्रेशन जे आहे ते इथे लिहितो मी. काय येणार आहे इंटिग्रेशन? m1c1 ln ऑफ नॅचरल लॉग ln ऑफ t लिमिट्स t1 टू tf असेल. ओके, परत दिस इज इक्वल टू m1c1 ln tf मायनस ln t1 असेल. सॉरी, t1 टू tf, हां बरोबर आहे. मग लॉगचा डिफरन्स ज्यावेळेस असतो त्याला आपण लॉगच्या रेशोमध्ये लिहू शकतो ln tf डिवायडेड बाय t1, ते इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे, एक स्टेप त्यांनी गाळलेली आहे, डायरेक्ट लिहिलेलं आहे. सो m1c1 ln tf अपॉन t1. ऑलवेज टेक दिस टेम्परेचर्स आर इन केल्विन, त्याच्यामुळे केल्विनमध्ये घेण्यासाठी +273 ॲड केलेला आहे. Similarly, you can calculate change in entropy of gas B delta S2. ते पण काय येणार आहे m2c2 ln tf upon t2. Okay, change in total change in entropy is the change in entropy of the inverse, which is delta S1 plus delta S2. Delta S1 है m1c1 ln tf upon t1, delta S2 है m2c2 ln tf upon t2. So this is a change in entropy of the inverse when mixing of two fluids takes place. Delta S inverse will be positive and the mixing process is irreversible. दोन गॅस दोन फ्लुइड मिक्स झाल्यानंतर मिल्क अँड वॉटर मिक्स झाले, कॅन यू सेपरेट इट? वी कॅनॉट सेपरेट इट. ओके, so this mixing process is a irreversible process. Although the mixing process is irreversible, to evaluate the entropy change for the subsystems, the irreversible path was replaced by reversible path on which the integration was performed. नेक्स्ट, आता हा जो फॉर्म्युला आलेला आहे लास्ट स्लाइड मधला, ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर m1 इक्वल टू m2 असेल आणि c1 इक्वल टू c2 असेल तर इक्वेशन कसं बनतं? देन दॅट इक्वेशन बिकम्स, इथे केलेलं आहे नेक्स्ट स्लाइडमध्ये, m1 इक्वल टू m2 इक्वल टू m, c1 इक्वल टू c2 इक्वल टू c. असं जर केलं, in that case we are getting change in entropy of the inverse, this formula m into c ln tf square upon t1 into t2. okay, similarly tf चा जो फॉर्म्युला आहे tf is equal to m1c1 t1 plus m2c2 t2 divided by m1c1 plus m2c2. त्याच्यात जर m1 इक्वल टू m2 अँड c1 इक्वल टू c2 असेल तर फायनल टेम्परेचर tf इज अरिथमेटिक मीन ऑफ रिमेनिंग टू टेम्परेचर्स. ॲज अ tf इज इक्वल टू t1 प्लस t2 बाय
T1 plus T2 by 2 असेल त्यावेळेस चेंज इन एंट्रॉपी फॉर्म्युला बिकम्स दिस वन. हा बनेल. हा कधी बनेल जर ह्या टीएफच्या ऐवजी इफ यू पुट दिस टीएफ T1 plus T2 by 2 we are getting final formula of change in entropy of the universe like this. Now remember these points. Okay. ह्या डेरिव्हेशन मध्ये काय अडचण असेल तर विचारा. आहे काय अडचण. ह्या डेरिव्हेशन मध्ये कोणाला काही डाऊट आहे. येस सर नो. सर ते 2MC कसं आलं ते अजून एक व्हेरी गुड. 2MC कसं आलं हे कळालेलं नाही. ओके अजून काय डाऊट. ओके तर चेंज इन एंट्रोपी ऑफ युनिवर्सचा फॉर्म्युला काय होता m इंटू सी ln TF स्क्वेअर अपॉन काय होतं सांगा T1 प्लस T2. बघा इथे काय चेंज इन एंट्रोपी ऑफ द युनिवर्स काय आहे m इंटू सी ln TF स्क्वेअर अपॉन T1 इंटू T2. ठीक आहे तेच लिहूया आपण इथं. Change in entropy of universe is m into c ln TF square divided by T1 into T2. ओके बट काय सांगितलेलं आहे ज्यावेळेस m1 इक्वल टू m2 आहे इक्वल टू m आहे c1 इक्वल टू c2 इक्वल टू c आहे त्यावेळेस TF इज इक्वल टू T1 प्लस T2 डिवायडेड बाय 2 आहे. ओके डिवायडेड बाय 2 आहे. तर आता इथे जर बघितलं ह्या इक्वेशन मध्ये TF स्क्वेअर अपॉन T1 इंटू T2 आहे. समजा ते इक्वेशन असं लिहिता येतं का मला नीट सांगा तुम्ही. दिस इज इक्वल टू m इंटू सी ln आता इथे एक ब्रॅकेट टाकतो मी त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो. ब्रॅकेटच्या आतमध्ये TF असेल आणि स्क्वेअर रूट मध्ये T1 आणि T2 असेल. करेक्ट आहे का हे सांगा. येस सर. ऑल आर एग्री दिस इज द स्क्वेअर रूट. येस ना करेक्ट आहे ना. मग येस आता सर. हे जे 2 आहे ब्रॅकेटचं स्क्वेअर जे 2 आहे ते काय केलेलं आहे दिस आता हे खाली लिहितोय लाईन दिस इज इक्वल टू हे 2 जे आहे ते इथं आणलेलं आहे m इंटू सी ला मल्टिप्लाय कारण तो लॉ रूलच आहे 2m इंटू सी ln ब्रॅकेटमध्ये काय राहील आता TF डिवायडेड बाय स्क्वेअर रूट T1 इंटू T2 बरोबर. आणि मग परत मी इथे लिहितो इक्वेशन डेल्टा एस युनिवर्स इज इक्वल टू 2m इंटू सी ln बट TF काय आहे हो TF इज T1 प्लस T2 बाय 2 न्यूमरेटरला लिहिलं TF काय T1 प्लस T2 डिवायडेड बाय 2 हे ह्या TFच्या ऐवजी लिहिलेलं आहे डिवायडेड बाय स्क्वेअर रूट T1 into T2. So finally we have this formula. इथे 2 कसं आलं लक्षात आलं असेल आता. आता बघा येस सर. you can take the screenshot because these steps are not written in the earlier
स्लाइड. आता बघा, आता हे मी इरेज करतोय, ही परत स्लाइड दिसणार नाहीये तुम्हाला. बघा बरोबर आलंय का आपण इथे जे लिहिलेलं आहे. नाउ यू कॅन रेफर दिस इक्वेशन. 2mc हे न्यूमरेटरचं T1 प्लस T2 बाय T2 म्हणजेच हे TF असतं. ओके, TF इथलं हे TF आहे, हे इथलं न्यूमरेटरचं T2 इथे गेलेलं आहे, 2m इंटू c ला मल्टिप्लाय केलंय. ह्या TF च्या ऐवजी हे T1 प्लस T2 बाय 2 लिहिलेलं आहे. आणि सर आवाज ब्रेक होतोय. एक मिनिट. आता येतोय का? हो सर. ओके. चेंज इन एंट्रोपी ऑफ द युनिवर्स. आता हा फॉर्म्युला लक्षात आला असेल, हा मिक्सिंग ऑफ टू फ्लुइड्स आहे. ओके, आता ह्याचा यूज कुठे आहे एक एक्झाम्पल घेऊया आपण. एक एक्झाम्पल घेऊया, जस्ट मिनिट. इज इट विजिबल स्क्रीन? येस सर. यस सर. आता जे आपण मिक्सिंग येस ऑफ सर. टू फ्लुइड्स पाहिलेलं होतं, त्याचं हे एक्झाम्पल आहे. इफ यू रीड इट, हे 20 kg आयर्न कास्टिंग की ज्याचा CP 0.452 किलोजूल पर kg केल्विन आहे. स्पेसिफिक हीट किती आहे आयर्न कास्टिंगची? 0.452 ॲट अ टेम्परेचर ऑफ 7 to 7 डिग्री सेल्सिअस. केल्विनमध्ये करण्यासाठी आपण याच्यामध्ये 273 ॲड करतो, मग हे केल्विनमध्ये बनतं. इज ड्रॉप्ड इन अ टँक ऑफ is dropped in a tank containing 10 kg of water at a 30 degree Celsius. The tank is insulated and open to the atmosphere. Determine change in entropy of water, change in entropy of the casting and change in entropy of the universe. हे तीन गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. ठीक आहे, हे एक्झाम्पल मध्ये काय केलेलं आहे, दिस इज अ वॉटर टँक. This is the water tank in which there is a water. This is the water. There is a casting. Here it is, let us take, this is the casting which is initially at 7 to 7 degrees Celsius and this water is at a 30 degrees Celsius. This is a casting and this casting is immersed into this water. Okay, now casting is immersed into the water. Then there is a heat transfer from this casting to the water. So casting gets cooled and water gets heated. Water gets heated because of this process. And there is a cooling and heating process here. Therefore, there is a change in entropy. This is the mixing process. Okay, so there is a change in entropy. And as a casting gets cooled, casting entropy will be reduced. Water gets heated, water's entropy will be increased. And if you add both casting and water change in entropy, then we will get change in entropy of the universe and it will be positive. Before solving, I can say that the change in entropy of this process or change in entropy of the universe is a positive. Let us check. पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागेल, what is the final temperature attained by the water after this process.
So for that purpose we can write काय लिहू शकतो, heat loss by casting is equal to heat gain by water. बरोबर आहे. त्याचा फॉर्म्युला काय, mcp डेल्टा टी फॉर वॉटर अँड कास्टिंग. व्हॉट इज द मास, आता कास्टिंगचे आपण डिटेल्स लिहूया इथे. ओके, मास ऑफ कास्टिंग किती दिलंय, 20 kg. सो 20 kg इज अ मास ऑफ कास्टिंग. cp of casting 0.0452. initial temperature of casting 727. final temperature is a Tm. so delta T for casting किती टेम्परेचर कमी झाले, 727 minus final temperature Tm. similarly for water you can write mass of water 10 kg. cp of water हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, cp of water 4.187 किलोजूल पर kg केल्विन. फायनल टेम्परेचर -30. मग इथं काही विद्यार्थ्यांचा डाऊट असणार आहे, सर इथे तुम्ही 727 मायनस टी एफ केलंय आणि इकडे करताना टी एफ -30 केलंय, असं का, इथं 30 मायनस टी एफ का नाही केलं, असा डाऊट आहे की नाही. इथं तुम्ही कास्टिंगचं टेम्परेचर अगोदर घेता आणि इथे वॉटरचं नंतर घेता, हे तर नाइंसाफी आहे असं काही विद्यार्थ्यांचं मत असणार. बरोबर आहे. इथे 30 मायनस टी एफ असं असायला पाहिजे वाटतंय आपल्याला. वाटतंय असं की नाही वाटत. टेम्परेचर बी टी एफ पेक्षा कमी असल्यामुळे हे करतो ना. ओके, तर इथे बरोबर आहे, इथे एक लॉजिक आहे, ज्यावेळेस हे डेल्टा टी घेतो दोन्ही साईडचं, हे दोन्ही साईडचं पॉझिटिव्ह यायला पाहिजे. हे पॉझिटिव्ह येण्यासाठी आपण काय करतो, हाय टेम्परेचर मायनस लो टेम्परेचर घेतो. आणि हाय टेम्परेचर काय आहे, T1 आहे, विच इज ग्रेटर दॅन TF विच इज ग्रेटर दॅन T2. ओके, त्याच्यामुळे आपण हा डिफरन्स घेताना पॉझिटिव्ह येण्यासाठी वी कॅन टेक इट लाईक दिस. ठीक आहे, गुड. And so after calculating this we are getting final temperature is 153 degree Celsius. त्याच्यामध्ये 273 ऍड केलं तर इट बिकम्स 426 Kelvin. Now we can write here. Okay, I will continue the lecture. आपण काय करू, 12:15 सोडूया तुम्हाला, विल गेट बिग ब्रेक. I will continue 2 hours. चालेल. ओके सर. हां, काय तुम्ही काय मोबाईलवरतीच आहे, पाणी वगैरे उठून पिऊ शकता. सो T1 is 2727 degree Celsius plus 273, it is 1000 Kelvin. T2 30 degree Celsius plus 273 किती येतं हे, 303 Kelvin. आणि TF 426 Kelvin. So remember this, 426 Kelvin. Now change in entropy of the casting की ज्याचं टेम्परेचर T1 पासून TF पर्यंत कमी झालेलं आहे. 1000 Kelvin, इनिशियली 1000 Kelvin होतं, ते आता 426 Kelvin झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याची एंट्रॉपी ही कमी व्हायला पाहिजे. ओके, इट शुड बी मायनस. ओके, सो व्हॉट इज द फॉर्म्युला, dq by t, dq is mcp dt by t. So it's a formula already we have derived, mcp ln of t1, tf upon t1. So if you substitute m20 cp 0.452 ln of t1 tf plus 273 divided by t2 plus 273. So this change in entropy of the casting is minus 8.915 kilojoule per Kelvin.
Similarly, change in entropy of water you can calculate using same formula mcp ln of t f sorry tf upon t2. So we are getting change in entropy of the casting water 16 kilojoule per kelvin. ह्या दोघांचं ॲडिशन केलं चेंज इन एंट्रोपी ऑफ कास्टिंग प्लस वॉटर वी आर गेटिंग change in entropy of the universe which is a 7.116. Okay, so change in entropy of the universe, it is a 7.116, it is a positive. So this mixing process is a irreversible process because change in entropy of the universe is a positive. Are you getting the whatever we have studied now? This is the application. This is the problem from which you will get more details about the why we call mixing process is irreversible, because during mixing process change in entropy of the universe increases. We cannot separate the molecules after mixing without any external work done. ओके, काय डाऊट आहे ह्या प्रॉब्लेम मध्ये विचारा. एनी डाऊट इन दिस प्रॉब्लेम? नो सर. ओके ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. Just wait, we'll go back to the derivations. We'll see some derivations. Right now, whatever we have seen, those are the applications of entropy increase principle. Now, regarding entropy change, these are the few important points you need to remember. Okay, so first, change in entropy ds is equal to dq by t. These equations only true for reversible process. You cannot use this equation for irreversible process. Remember this point. Second, entropy is a point function, state function. It is the property of the system. Entropy change is calculated by considering initial and final state. Okay. Entropy is independent of path followed. It only depends upon the end states of the process. It is a property of the system. It is the state function. Third point, for calculating entropy change for irreversible process or actual process, convert this process into imaginary reversible process by keeping the initial and final state same and then calculate the change in entropy. जसं आता मी सांगितलं की entropy is a function of end states only, independent of the path followed, but work and heat depends upon the path followed. All the properties depends upon the end states only. Therefore you can change irreversible process into imaginary process and then calculate the change in entropy. Fourth point, for a process entropy change, बघा आता इथं मी प्रोसेस म्हणलेला आहे, खाली घेतलेला आहे पॉइंट. फॉर ए प्रोसेस एंट्रॉपी चेंज कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. प्रोसेससाठी एंट्रॉपी चेंज कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो हे आपण सांगितलेलं आहे. हिटिंग प्रोसेस असेल चेंज इन एंट्रॉपी इज अ पॉझिटिव्ह. कूलिंग प्रोसेस असेल चेंज इन एंट्रॉपी इज अ निगेटिव्ह. If isothermal process is there, change in entropy is a zero. Okay, or adiabatic process, change in entropy is a zero. Fifth point, entropy change for the universe is always greater than or equal to zero. Never negative. Negative कधीच नसतो. काय? Change in entropy of the universe always zero or positive.
0 for reversible process, greater than 0 for irreversible process. Now, if a constant टेम्परेचर रिझर्वायर असेल तर त्याची चेंज इन एंट्रोपी काढायची कशी? जस्ट 1 minute होल्ड करा. यू कॅन टेक 2 to 3 minutes break. Okay, so it is 11:16. I will start the lecture at 11:20. You can take 4 minutes break. Okay, we will continue at 11:20 with this derivation. Just hold 1 minute. Okay. ओके, आवाज येतोय प्रशांत? येस सर. हा, एक व्हॉट्सअप ग्रुपला टाका मेसेज जॉईन करा म्हणून. काही मुलं लेफ्ट झालेत. टाकतो ओके मी. सर, टाकतो.
स्कोर काय झाला, कोण मॅच बघतोय का? उद्या सर मॅच काय झालं ओंकार? 4 तारखेपासून आहे सर. उद्यापासून आहे का? ओके. सर एक क्वेश्चन होता. हा विचारा प्रश्न. सर जर दोन बॉडी एक सेम टेम्परेचरला असतील T1 आणि T2 जी मगाशीची डायग्राम होती ऍप्लिकेशनची, तर त्यामध्ये सर T1 टू T2 ऑटोमॅटिकली फ्लो होतं हीट, पण T2 पासून T1 ला जाण्याकडे तिथे पण एक्सटर्नल डिव्हाइसची गरज लागते का आता सेम टेम्परेचरला? थांबा एक मिनिट, डायग्राम काढतो. हे T1 आहे, हे T2 आहे. हा आता विचारा डाऊट. सर T1 टू T2 ऑटोमॅटिकली फ्लो होतं कारण टेम्परेचर डिफरन्समुळे. मग हा T2 टू T1 जाण्यासाठी एक्सटर्नल डिव्हाइसची गरज असते. बरोबर मग आहे. सेम पोझिशनला असलं तर फ्लो होतं का गरजच असते त्याला म्हणजे डिव्हाइसची ऍट अ सेम पोझिशन? सेम टेम्परेचर का सेम पोझिशन? सेम टेम्परेचर. समजा T2 इक्वल टू T1 आहे, असं ही केस आहे असं समजायचं आपल्याला, बरोबर ना? येस सर. तर त्या केसमध्ये काय होईल असा प्रश्न आहे, बरोबर? येस सर, T2 टू T1 जाण्यासाठी. T2 टू T1. समजा T1 आणि T2 इक्वल आहेत, T1 इज इक्वल टू T2. त्या केसमध्ये काय होत असतं माहिती आहे का? हीट ट्रान्सफर होत असते दोन्हीकडे, पण त्या केसमध्ये Q1 इक्वल टू Q2 असतं. Q1 इक्वल टू Q2 म्हणजे जेवढी बॉडी हीट ट्रान्सफर करते तेवढीच बॉडी 2 पण हीट ट्रान्सफर करते, आणि त्या केसमध्ये मग ते दोन्ही बॉडीचे टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहतं, नॉट गोइंग टू चेंज. लक्षात आलं का बघा? येस सर. Okay. Now, next part, absorption of energy by constant temperature bath. Okay. Constant temperature bath. Constant temperature bath हे म्हणजे थर्मल रिझर्वायर असतात सगळे. थर्मल रिझर्वायर. ऑल आर दी थर्मल रिझर्वायर. जे की सोर्स असेल, सिंक असेल. आपण जे शिकलो होतो सोर्स आणि सिंक. ओके. ज्यावेळेस कॉन्स्टंट टेम्परेचर असेल आणि हीट ट्रान्सफर होत असेल, त्या केसमध्ये हाऊ टू कॅल्क्युलेट द चेंज इन एंट्रोपी. If a temperature is a constant, still there is a heat transfer. For example, सोर्स मधून Q1 हीट घेत असतो आपण आणि सोर्सचं टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. फॉर एक्झाम्पल सन आहे, सन कडून हीट घेतो डेली, सनचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. व्हॉट इज द चेंज इन एंट्रोपी ऑफ द सन असं जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्या केसमध्ये कुठला एंट्रोपीचा फॉर्म्युला वापरायचा असा प्रश्न आहे. ओके. सो त्या केसमध्ये जर आपण पाहिलं त्या केसमध्ये तर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, ds इज इक्वल टू dq बाय टी. ह्याला जर आपण इंटिग्रेट केलं तर लेफ्ट हँड साईडला आपल्याला समजा 1 to 2 असेल, 1 to 2 असेल, तर आपल्याला इंटिग्रेशन एस येईल, ds चे इंटिग्रेशन एस, लिमिट्स 1 S1 to S2 किंवा 1 to 2 म्हणलं तरी चालतं त्याला. 1 to 2 लिमिट्स 1 to 2
राईट हँड साईडला टी कॉन्स्टंट आहे, कारण सोर्स आणि सिंकचं टेम्परेचर चेंज होत नाही. ते आपण आउटसाइड ऑफ द इंटिग्रेशन घेतो, इंटिग्रेशन ऑफ डी क्यू 1 to 2. So this is equal to q divided by t, and left hand side s2 minus s1. So this can be written as delta S is equal to q by t. This is how we calculate change in entropy of the reservoir. Okay. समजा हीट रिजेक्टेड बाय सिस्टम असेल तर त्यावेळेस हे मायनस क्यू येईल. हीट गेन बाय सिस्टम असेल तर हे प्लस क्यू येईल. ओके, ह्याचे एक ॲप्लिकेशन्स बघूया लगेच इथे. हे इरेज करूया सगळा पार्ट. ठीक आहे, ह्याचं ॲप्लिकेशन्स ह्याचा समजा हे T1 रिझर्वायर आहे, which takes Q1 amount of heat, gives Q1 amount of heat, does W amount of work, and rejects Q2 amount of heat to the reservoir at a 2. This is a heat engine. Now, as a heat is taken from the reservoir 1 Q1, change in entropy of reservoir 1 is equal to, आता Q1 पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? Heat is rejected by the system, negative है ना, so delta S1 is minus Q1 upon T1. तसंच change in entropy of 2, body 2, delta S2 is equal to Q2 upon T2. Q2 is heat given to the system, positive. And what is the total change in entropy? Total change in entropy is delta S1 plus delta S2. Okay, so this is how we can calculate. जर टेम्परेचर चेंज होत नसेल आणि हीट ट्रान्सफर होत असेल तर आपल्याला हे दोन फॉर्म्युले यूज करावे लागतात, किंवा हा व्हाईट कलरमध्ये लिहिलेला. आणि मग हीट ट्रान्सफरच्या साईनवरून यू कॅन कॅल्क्युलेट द चेंज इन एंट्रोपी. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. ओके, विल सो दॅट आय कॅन इरेज इट अँड गो टू द नेक्स्ट स्लाइड. नाव नेक्स्ट आहे ड्युरिंग हिटिंग आणि कूलिंग मेथड. हिटिंग आणि कूलिंग असेल, हाऊ टू कॅल्क्युलेट द चेंज इन एंट्रोपी. ओके, हिटिंग और कूलिंग प्रोसेस. Heating or cooling process of the system can be carried out by constant volume process or constant pressure process. Let us take it is a heating or cooling at a constant volume process. Volume is a constant. Volume kept constant and heating will be there. So volume is a constant. नीट लक्ष द्या. Volume is a constant. ह्याचं जर डिफरन्शिएशन केलं, डिफरन्शिएशन करा काय येईल? dv इक्वल टू 0. कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0, सो dv इक्वल टू 0. फ्रॉम द फर्स्ट लॉ q इज इक्वल टू किंवा dq इज इक्वल टू du प्लस pdv असतं. ॲज अ dv इज अ 0, सो वी आर गेटिंग dq इज इक्वल टू du, q इज इक्वल टू डेल्टा u. ओके, और dq इज इक्वल टू du. हा आपल्याला हे इक्वेशन भेटतं. ओके, बट du इज CVdt असतं. du काय असतं? CVdt. ते आपण dqच्या ऐवजी इन्स्टेड ऑफ dq आय कॅन डायरेक्टली राईट CVdt. सो इथं dq आहे, ह्या dqच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे? CVdt लिहिणार आहे, किंवा mCVdt लिहिणार आहे. सो इथे CVdt लिहिलं तर फायनली चेंज इन एंट्रोपी इज इक्वल टू mCV ln of T2 by T1. कारण का इथे जर बघितलं CV कॉन्स्टंट, यू कॅन m आणि CV कॉन्स्टंट आउटसाइड ऑफ द इंटिग्रेशन्स. 1 बाय टीचं इंटिग्रेशन येणार आहे ln t. ln tचं लिमिट्स असणार आहे T1 T2. सो ln T2 मायनस ln T1 हा फॉर्म्युला भेटणार, आणि हा लॉगचा डिफरन्स आहे म्हणजे लॉगचं डिव्हिजन येणार. सो ln T2 बाय T1 येणार.
This is when heating or cooling at a constant volume. Similarly, constant pressure जर असेल तर हे CV च्या ऐवजी फक्त तिथं CP येतं. हा एवढा चेंज होतो. ओके, CV च्या ऐवजी काय येतं, CP येतं, MCP ln of T2 by T1. इथं आलं. So you can see here MCP ln of T2 by T1. ठीक आहे. This is a heating or cooling process at a constant pressure process. P is a constant, dP is a 0. From the first law you can write these equations, and finally we are getting Q is equal to delta H and delta H is equal to mCp dt असतं. मग dq च्या ऐवजी you can write mCp dt. We are getting finally change in entropy, delta S is equal to mCp ln of T2 by T1. काय चेंज व्हायला यार. ड्युरिंग अ फेज चेंज प्रोसेस जर असेल तर हाऊ टू कॅल्क्युलेट द चेंज इन एंट्रोपी. आता फेज चेंज प्रोसेस जर पाहिली, आईस जर घेतला, वॉटरपासून आईस जो बनतो -10 डिग्री सेल्सिअस, तो सॉलिड फॉर्ममध्ये त्याला हीट केलं तर तो 0 डिग्री सेल्सिअस आईस बनेल, तिथेही तो सॉलिड असेल. त्याला अजून हीट केलं, त्याचा फेज चेंज होईल, तो बनेल 0 डिग्री सेल्सिअस वॉटर विच इज ॲट इन अ लिक्विड स्टेट. वॉटरला हीट केलं, वॉटर विल बी कन्वर्टेड इन टू 100 डिग्री सेल्सिअस वॉटर. 100 डिग्री सेल्सिअसला वॉटरला हीट केलं, लेट अस कन्सिडर इट विल बिकम अ स्टीम ॲट 100 डिग्री सेल्सिअस. इथे 100 डिग्री सेल्सिअस पाहिजे, स्टीम ॲट 100 डिग्री सेल्सिअस. अजून त्या स्टीमला 100 डिग्री सेल्सिअस स्टीमला हीट केलं, इट बिकम्स 200 degree Celsius superheated steam. Now in this process there is a phase change at this case from ice to water, and at these conditions from water to gas or a steam. During a phase change process, how to calculate the change in entropy? आता इथे एक सोपा प्रश्न आहे, फेज चेंज करायला हीट लागते का? येस और नो? Yes, Yes. Okay, means while changing the phase there is a heat is required. So whenever there is a heat transfer there is a change in entropy. So here first case, entropy change when phase changes from solid to liquid. Solid to liquid जर असेल तर तिथं हे dq जे आहे, आता इथं चेंज इन एंट्रोपी ड्युरिंग सॉलिड टू लिक्विड फेज काढत आहे. सो dq बाय टी, dq काय घ्यायचं तर HSF घ्यायचं. HSF काय असतं, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे फेज चेंज फ्रॉम सॉलिड टू लिक्विड होत असताना जी काही हीट लागणार आहे ती इथे येणार आहे. ओके, ते आईस टू वॉटर कन्वर्ट करत असताना किती असते, जवळपास 335 काहीतरी असते, 335 डिवायडेड बाय टेम्परेचर असं येणार. ओके, जर फेज चेंज लिक्विड टू वेपर होत असेल तर त्या केसमध्ये लॅटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन येणार, आणि वॉटरसाठी 2257 काहीतरी असते डिवायडेड बाय टेम्परेचर ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ह्या व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत ॲटमॉस्फेरिक प्रेशरसाठी. तर ह्या DQच्या ऐवजी HFG येणार. HFG म्हणजे लॅटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन. ओके, लक्षात आलं. हे हीट कुठल्या घ्यायच्या, फेज चेंज होत असताना एक HSF घ्यायचं आणि एक घ्यायचं HFG घ्यायचं. एक लॅटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन अँड लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. क्लिअर? ओके, ड्युरिंग आयसोथर्मल प्रोसेस असेल, चेंज इन एंट्रॉपी फॉर आयसोथर्मल प्रोसेस काय येणार आहे, T इज इक्वल टू कॉन्स्टंट. आयसोथर्मल प्रोसेस मीन्स टेम्परेचर इज अ कॉन्स्टंट. ह्याला जर डिफरन्शिएट केलं, वी आर गेटिंग dt इक्वल टू 0 and du इक्वल टू, as a dt equal to 0 we know that du is equal to cv dt. As a dt is a 0, du is a 0, so du is a 0. dq is equal to du plus pdv. हा फर्स्ट लॉ वरून फॉर्म्युला लिहिला, ह्याच्यात du 0 आहे,
dq is a TdS which is equal to PdV. Now TdS is equal to PdV हा फॉर्म्युला आला. टी जर ह्या साईडला घेतला तर काय येतं बघा, आणि PV इक्वल टू MRT असतं. PV इक्वल टू MRT आणि PdV डिफरन्शियल फॉर्ममध्ये MRDT असतं. MRDT. मग ह्या PdVच्या ऐवजी वी कॅन रिप्लेस MR, एक मिनिट, P MRT बाय P घेतलंय. ओके, इथे काय घेतलेलं आहे, P रिप्लेस केलं आहे. P इज इक्वल टू MRT डिवायडेड बाय P. हे P इकडे घेतलं तर काय होईल, MRT बाय P. ह्या इक्वेशन मधलं P जे आहे त्या P च्या ऐवजी MRT बाय P इथे रिप्लेस केलेलं आहे. बरोबर आहे का बघा. हे डिनॉमिनेटरला काय पाहिजे, फी पाहिजे, फी MRT बाय P. आणि हे T आणि हे T कॅन्सल होतं. सो MR बाय V येईल इथे. बरोबर आहे, MR बाय V. इथे T येणार, हे इथलं T खाली येणार, हे T आणि हे T कॅन्सल होतं. सो इट इज MR बाय V. MR बाय V. आणि 1 बाय V चे इंटिग्रेशन ln V येतं. ln V फ्रॉम लिमिट्स 1 to 2 लॉगचा डिफरन्स म्हणजे लॉगचा रेशो. सो वी कॅन कॅल्क्युलेट फायनली डेल्टा S इज इक्वल टू MR ln ऑफ V2 बाय V1. हे कुठल्या प्रोसेससाठी आहे, आयसोथर्मल प्रोसेससाठी आहे. प्रत्येक वेळेस एक मिनिट, काय तरी प्रॉब्लेम आहे का, जस्ट अ मिनिट. Now last is change in entropy for adiabatic process. Adiabatic process means heat transfer is a zero. Adiabatic process means heat transfer is zero. Okay, so dq is equal to 0. dq is equal to TdS आहे and ds is equal to dq by t. As a q is a 0, ds is equal to 0. So integrate this ds from 1 to 2. So we are getting S1 to 2 equal to 0, that is S2 minus S1 equal to 0. So S1 is equal to S2. ह्याचा अर्थ काय, it is the isentropic process. Change in entropy for adiabatic process is a constant. No, during adiabatic process there is a no change in entropy. So adiabatic process is called as a isentropic process. Okay, adiabatic process is called as a isentropic process. Isentropic process. आता माझा डाऊट आहे, adiabatic प्रोसेसला आयसेंट्रॉपिक प्रोसेस असं म्हणतो. whether all isentropic process are adiabatic process.
Adiabatic process is a 100% isentropic process. Whether isentropic process is adiabatic process, yes or no? No. Okay, so isentropic process may or may not be adiabatic process, but all adiabatic processes are isentropic processes. Okay, possible processes. The principle of increase of entropy can be used to determine which of the process can be possibly executed. The process in which delta S is greater than 0, those processes are possible and actual. When delta S is equal to 0, that processes are reversible and ideal. Okay, so possible process कधी चेक करतो, डेल्टा एस इनवर्स ग्रेटर दॅन 0 असेल तर. पॉसिबल सायक्लिक डिव्हायसेस कधी असतात, when R stands for here reversible, I for irreversible. Verify that whether efficiency of reversible engine is greater than the actual engine. Similarly, you verify the COP. Okay, if these two equations, whether it will satisfy. Cyclic device is possible when the efficiency of reversible engine is greater than irreversible engine, or efficiency of irreversible engine, if it is a less than reversible engine, it is possible. This is possible. Similarly, COP of irreversible refrigerator and heat pump is less than COP of a reversible heat pump and refrigerator, then it is possible when both engines operating between the same temperature limits. For cyclic devices which exchanges heat with more than two reservoirs, then Clausius inequality is used to check whether such devices are possible or not. काय सांगतं Clausius inequality? Cyclic integral dq by t, if it is less than 0, it is a possible. If it is a greater than 0, it is impossible. And equal to 0, then it is a reversible engine. So this is a Clausius inequality is used when number of thermal reservoirs are more than 2. Now this is the important parts. Okay, what is important in this? Okay, adiabatic, रिव्हर्सिबल अँड आयसेंट्रॉपिक प्रोसेस ह्याच्यातलं रिलेशन्स आपण समजून घेतोय. adiabatic, रिव्हर्सिबल अँड आयसेंट्रॉपिक. ओके, फॉर व्हेरी स्मॉल engine we can write Clausius inequality as, ओके, आपण असं लिहू शकतो, ds is greater than or equal to dq by t. बरोबर आहे का बघा, ds is greater than equal to dq by t. Okay, so ds is greater than equal to dq by t. मला हे इक्वेशन इक्वॅलिटी फॉर्म मध्ये लिहायचंय. ds इज इक्वल टू dq by t प्लस कारण हा राईट हँड साईड टर्म लेस आहे, बरोबर ना, राईट हँड साईडची व्हॅल्यू कमी आहे, त्याच्यामध्ये जर आपण एक टर्म ऍड केला dsp, तर हे इक्वेशन बॅलन्स होईल. ऑल आर ॲग्री ऑर नॉट? राईट हँड साईडला इथं व्हॅल्यू जर काही ऍड केली तर हे इक्वेशन बॅलन्स होईल. सो मी इथे एक व्हॅल्यू ऍड केली, त्याला आपण म्हणतो एंट्रॉपी प्रोडक्शन किंवा एंट्रॉपी जनरेशन. ओके, आता ह्याचं मिनिंग सांगतो. डेल्टा डीएसपी जर प्रोसेस रिव्हर्सिबल असेल, आता बघा माझ्या, प्रोसेस जर रिव्हर्सिबल असेल तर हे इक्वेशन जे आहे, ह्या इक्वेशन मध्ये ds इज इक्वल टू dq by t व्हेन
प्रोसेस इज अ रिव्हर्सिबल, ॲट दॅट टाइम हे DSP काय असायला पाहिजे व रिव्हर्सिबल प्रोसेसला 0. DSP इज अ पॉझिटिव्ह फॉर इरिव्हर्सिबल प्रोसेस. पॉझिटिव्ह असेल तरच इनइक्वॅलिटीला आपण इक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट करू शकतो. हे समजतंय का बघा? समजतंय? नाही समजत. चेंज इन एंट्रॉपी ds इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू dq/t. हे इक्वेशन माहिती आहे आपल्याला. आता चेंज इन एंट्रॉपी ds इज ग्रेटर दॅन dq/t असं आहे. ds इज इक्वल टू dq/t हा इक्वॅलिटी, हे इनइक्वॅलिटी जर काढायचं असेल तर आपल्याला राईट हँड साईडला एक टर्म ॲड करावा लागेल, जेणेकरून दिस इनइक्वॅलिटी गेट्स कन्वर्टेड इनटू द इक्वॅलिटी. इथपर्यंत क्लिअर आहे? लेफ्ट हँड साईड ds जे आहे, ds फक्त जे आहे त्याला आपण चेंज इन एंट्रॉपी म्हणतो. चेंज इन एंट्रॉपी. dq/t जे आहे, dq/t जे आहे, दिस इज अ चेंज इन एंट्रॉपी, चेंज इन एंट्रॉपी बिकॉज ऑफ हीट ट्रान्सफर. आणि DSP जे आहे, DSP इज अ एंट्रॉपी प्रोडक्शन, एंट्रॉपी प्रोडक्शन किंवा जनरेशन, एंट्रॉपी प्रोडक्शन और जनरेशन. ओके, एंट्रॉपी प्रोडक्शन और जनरेशन बिकॉज ऑफ इरिव्हर्सिबिलिटी, बिकॉज ऑफ इरिव्हर्सिबिलिटी. लक्षात येत आहे का बघा? ओके, so here you can see it. हे DSP इथं का ऍड केलेला आहे? हा इनइक्वॅलिटी पार्टला इक्वॅलिटी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. DSP काय? एंट्रॉपी प्रोडक्शन और जनरेशन बिकॉज ऑफ इरिव्हर्सिबिलिटी ड्युरिंग द प्रोसेस. ओके, विच इज नॉन निगेटिव्ह. हा टर्म निगेटिव्ह असला असता तर इनइक्वॅलिटी अजून वाढली असती. हा टर्म एक तर 0 असेल किंवा पॉझिटिव्ह असेल. ज्यावेळेस हा 0 असेल त्यावेळेस ds इज इक्वल टू dq/t येतं. सो प्रोसेस इज अ रिव्हर्सिबल, प्रोसेस इज अ रिव्हर्सिबल. ठीक आहे. क्वांटिटी ॲडेड टू कन्वर्ट इनइक्वॅलिटी इंटू इक्वॅलिटी. ही क्वांटिटी आपण इक्वेशनमध्ये ॲड केली आहे. कशासाठी? इनइक्वॅलिटीला इक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. ठीक आहे. ds काय आहे ह्याच्यामध्ये? ds इज अ चेंज इन एंट्रॉपी विच कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0. dq/t काय आहे? एंट्रॉपी फ्लो. इट इज असोसिएटेड विथ अ हीट फ्लो, कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0 डिपेंडिंग अपॉन द साइन ऑफ अ dq. आणि DSP जो आहे, जो आपण ॲड केला इक्वॅलिटी करण्यासाठी, एंट्रॉपी प्रोड्यूस्ड, हे फक्त पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह फॉर इरिव्हर्सिबल प्रोसेस, 0 फॉर रिव्हर्सिबल प्रोसेस. दिस लीड्स द फॉलोइंग डेफिनेशन. आता हे जे 3 टर्म आहेत, इट लीड्स टू द फॉलोइंग डेफिनेशन्स. कुठलं आहे? आयसेंट्रॉपिक प्रोसेस जर असेल तर ds हे 0 असतं. बघा, आता आपण हे डिराईव्ह केलं होतं की आयसेंट्रॉपिक प्रोसेस s कॉन्स्टंट येतं, ह्याला डिफरन्शिएट केलं तर ds इक्वल टू 0 येतं. ॲडियाबॅटिक प्रोसेसला dq काय असतं? 0 असतं. आणि रिव्हर्सिबल प्रोसेसला DSP 0 असतं. लक्षात येते बघा? इंटरेस्टिंग फॅक्ट बोलतोय मी आता. परत एकदा हे वाचा तुम्ही. ds change in entropy which can be positive, negative or 0. dq/t entropy flow because of heat flow. dsp entropy produced because of irreversibility. I will write this equation in a new slide. Okay, आता बघा, ds is equal to dq/t plus dsp. ओके, आता एक एक्झाम्पल घेतो इथे. ओके, फॉर रिव्हर्सिबल adiabatic process is, reversible adiabatic process is
रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस इज. हा टर्म रिव्हर्सिबल प्रोसेस असेल तर 0 असतो आणि इरिव्हर्सिबल असेल तर पॉझिटिव्ह असतो, हे लक्षात ठेवा. DSP जे आहे, हे DSP सॉरी DSP जे आहे रिव्हर्सिबल प्रोसेससाठी 0 आणि इरिव्हर्सिबल प्रोसेससाठी पॉझिटिव्ह. आता इथं रिव्हर्सिबल प्रोसेस सांगितलंय प्लस ॲडियाबॅटिक सांगितलंय. रिव्हर्सिबल प्रोसेसला DSP काय आहे सांगा, 0 आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेसला DQ काय आहे सांगा, 0 आहे. पॉझिटिव्ह. मग above equation becomes ds is equal to 0. कारण हा टर्म 0 झाला, हा टर्म 0 झाला, सो लेफ्ट हँड साइड बिकम्स 0 आणि ds 0 म्हणजेच इट इज अ आयसेंट्रॉपिक प्रोसेस. लक्षात येतंय बघा, खूप महत्वाचं सांगतो मी. रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस इज ऑलवेज ए आयसेंट्रॉपिक प्रोसेस. हे मी प्रूव्ह केलेलं आहे ह्याच्यावरून. लक्षात येत आहे, रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस इज ऑलवेज आयसेंट्रॉपिक प्रोसेस. ओके. आता दुसरा प्रश्न विचारतो मित्रांनो. दुसरा प्रश्न आहे रिव्हर्सिबल आयसेंट्रॉपिक प्रोसेस. रिव्हर्सिबल आयसेंट्रॉपिक प्रोसेस काय येईल सांगा. रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस इज अ आयसेंट्रॉपिक प्रोसेस. रिव्हर्सिबल आयसेंट्रॉपिक प्रोसेस, आयसेंट्रॉपिक प्रोसेसला DS 0, रिव्हर्सिबल प्रोसेसला DSP 0, म्हणजे DQ/T इक्वल टू 0 आला. थोडक्यात DQ इक्वल टू 0. DQ इक्वल टू 0 कशासाठी येतात, DQ equal to 0. No heat transfer. No heat transfer is which process? Adiabatic, sir. So adiabatic process. म्हणजे रिव्हर्सिबल प्लस आयसेंट्रॉपिक प्रोसेस हे काय असणार आहे, ॲडियाबॅटिक प्रोसेस. रिव्हर्सिबल प्लस ॲडियाबॅटिक प्रोसेस ही काय असणार आहे, आयसेंट्रॉपिक प्रोसेस. आता थर्ड बघा. थर्ड reversible adiabatic and isentropic process is. बघा इरेज करतो. काय सांगितलं, रिव्हर्सिबल नाही adiabatic adiabatic plus isentropic process is. ॲडियाबॅटिक पण आहे आणि आयसेंट्रॉपिक पण आहे, मग ती प्रोसेस काय बनेल, ॲडियाबॅटिकला DQ 0, आयसेंट्रॉपिकला DS 0. मग आपल्याला हे 0 म्हणजे DSP काय येणार आहे, DSP काय येणार आहे, DSPचं 0. DSP 0 कधी असतं, प्रोसेस रिव्हर्सिबल असेल तर. Adiabatic isentropic process is a reversible process. Okay. Reversible adiabatic process is, सांगा आता. मी 2-3 प्रश्न परत एकदा विचारतो, हे इरेज करू आपण सगळं. परत एकदा इक्वेशन लिहितो, तुम्ही आता मला ह्याचा आन्सर सांगायचं. ओके. सो तिथं खूपच हे झालं होतं. DS इज इक्वल टू DQ/T प्लस DSP. पहिला प्रश्न रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेसेस विचार करून सांगा. मी दुसरा प्रश्न लिहितो, रिव्हर्सिबल आयसेंट्रॉपिक प्रोसेसेस. तिसरा प्रश्न लिहितो, ॲडियाबॅटिक आयसेंट्रॉपिक प्रोसेसेस. सांगा, पहिला सांगा.
आयसेंट्रॉपिक. रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक इज आयसेंट्रॉपिक. प्रूव्ह करता येईल ना आता आपल्याला. दिस इज अ आयसेंट्रॉपिक. व्हेरी गुड. हां, सेकंड. दुसरा सांगा. सेकंड DSP इज इक्वल टू 0 सर. दुसरा विद्यार्थी सांगेल. सेकंडला DSP इक्वल टू 0 चुकलं. दुसरा विद्यार्थी सांगा. दुसरी Adiabatic sir. व्हेरी गुड. ॲडियाबॅटिक. व्हेरी गुड. सेकंड इज ॲडियाबॅटिक. तिसरा विद्यार्थी सांगा. ॲडियाबॅटिक आणि Third आयसेंट्रॉपिक. is reversible. रिव्हर्सिबल. व्हेरी गुड. व्हेरी गुड. रिव्हर्सिबल. लक्षात आलं. दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ दिस रिलेशन. Okay, so you cannot find this in the books. Okay, this is not available in whatever books we are referring here. It is available in IIT books, IIT professors books. Okay, so this is very interesting concept. You no need to remember these following points. If you remember this first equations, Sir, from that equation you can derive the whether process is reversible, isentropic or adiabatic. बोल ओंकार. sir, for the study purpose, तुम्ही notes provide करणार आहेत ना त्याच्या? हो हो हो. Sir, yes, sir. Okay, sir. Thank you, sir. Clear? This point is clear? Okay. Now we have some time. अजून एखादा प्रॉब्लेम घेता येतं का बघू आपण सोपा. Okay, you can solve this problem. These are the easy problems. You can do it. Okay. So this is a second chapter, I think, from my side, and fourth chapter from the syllabus we have covered. In this chapter, we have seen Kelvin scale. Okay, you just go through the derivation of this Kelvin scale. It is easy to understand. If not possible, just remember this equation. Q1 upon Q2 is equal to T1 upon T2. This is called as a Kelvin scale. Heat ratio is nothing but the temperature ratio. Here, all the temperatures are in Kelvin. So Clausius theorem, Clausius inequality and TS plot that we have seen. Entropy and irreversibility relations पाहिलं. एंट्रोपी प्रिन्सिपल अँड इट्स ॲप्लिकेशन्स, दोन ॲप्लिकेशन्स पाहिले याच्यामध्ये. कंबाईंड फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ, दॅट टू इक्वेशन्स वी हॅव सीन. एंट्रोपी अँड डायरेक्शन्स, म्हणजे ज्या डायरेक्शनला एंट्रॉपी प्रोसेस होत असताना चेंज इन एंट्रॉपी वाढत असेल किंवा एखाद्या प्रोसेसमध्ये एंट्रॉपी वाढत असेल त्या डायरेक्शनना ती प्रोसेस होत असते. Entropy and disorder, with few examples we have seen, and we have seen few problems plus MCQ also we have solved. Okay, so now you can able to explain these parts at the end of this chapter. Okay, so this chapter we have covered very nicely, असं आपण assume करूया. So thank you very much. If you have any doubt, we have some time, 5 to 10 minutes we can discuss. Okay, any doubt, जसं आता काही विद्यार्थ्यांनी विचारलं नोट्स देणार का, MCQ देणार आहेत का सर, क्वेश्चनरी देणार आहेत का. So we are going to provide all these three. Even we have recorded this lecture. I will share the link of this lecture today only, whatever lectures we have recorded. Those who have missed, they can attend also. Okay. Okay, sir. Thank you, sir. अजून काय ह्याच्या व्यतिरिक्त शंका असतील, डाऊट असतील सब्जेक्टमध्ये विचारू शकता.